मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच गुलगुल्यांच्या व्हिडिओमध्ये जो मी अर्धा भोपळा ठेवला होता त्याच्या मी आज करणार आहे एकदम खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या, ज्या आपण चहा किंवा बटाट्याच्या पातळ भाजीबरोबर खाऊ शकतो। या खूप छान होतात चवीला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हा अर्धा भोपळा मी व्यवस्थित असा प्लास्टिकमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवला होता। 4-5 दिवस फ्रीजमध्ये आरामात राहतो, त्याच्यानंतर मग त्याला चिकटपणा येईल आणि खराब होण्याची शक्यता असते, म्हणून मी लगेचच दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी त्याच्या पुऱ्या करून घेतल्या। या भोपळ्याच्या 2-3 तुकडे करायचे आहेत आणि आतला जो गर असतो त्याचा जो मऊ भाग आणि बिया ह्या काढून आपल्याला ठेवून द्यायचे आहेत आणि मग याला सोलायचं आहे। हा भोपळा मी किसून घेणार आहे, मी शिजवून नाही घेणार आहे। यावेळेस जर आपल्याला शिजवायचं असेल तर आपण शिजवूही शकतो, छोटे तुकडे करून एक शिट्टी करायची, पण मी हा किसून घेतलाय। 2 वाटी बरोबर घेतलंय मापाने पुऱ्यांसाठी आणि त्याच वाटीने 2 वाटी मी घेतले गव्हाचं पीठ। एकच माप ठेवलं याच्यासाठी। गव्हाचं पीठ टाकायचं आहे एका परातीमध्ये मळण्यासाठी आणि त्यातच टाकायचं आहे पाव वाटी बेसन। बेसनने ह्या पुऱ्या खूप छान अशा खमंग आणि खुसखुशीत होतात। त्यातच 1 मोठा चमचा धणे जिरे पावडर घेतली, ती धणे आणि जिरे थोडंसं भाजून आणि मग त्याची पावडर केली। पाव चमचा ओवा टाकायचा आहे चोळून आणि लाल तिखट टाकायचं अर्धा चमचा। मी याच्यात आलं लसूणचा ठेचा पण टाकणार आहे, म्हणून लाल तिखट थोडं कमी टाकले आणि अर्धा चमचा हळद, 1 चमचा कसुरी मेथी चांगली क्रश करून टाकायची। तुम्ही याच्यासोबत कोथिंबीर पण टाकू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मग नंतर हाताने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्स करायच्या आहेत। याच्यात आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे। मग मोहन घालण्यापूर्वी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहेत। इथे तेल पण मी तापवायला ठेवलं होतं, ते चांगलं कडकडीत तापले। आता ह्या पिठामध्ये याला ओतायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला हे चमच्याने हलवायचं आहे, म्हणजे हे मोहन सगळीकडे मिक्स करायचे ते चमच्याने करायचे, कारण तेल खूप कडकडीत तापलेलं आहे। आणि थोडंसं थंड झालं की मग हाताने हे मोहन सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे। व्यवस्थित सगळीकडे चोळून झालं की याच्यात 1 मोठा चमचा आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट बनवून ठेवली होती ती घालायची आहे आणि आपण जो भोपळा किसून ठेवला होता 2 वाटी तो यात घालायचा आहे। भोपळा मी यासाठी किसला कारण ह्याचा जे रेषा रेषा पुऱ्यांना दिसतात ना, ते खूप छान आणि सुंदर दिसतात। भोपळ्याचा किस घातला की ह्या भोपळ्याच्या किसामध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। याच्यात आपल्याला अजिबात बाहेरचं पाणी घालायचं नाही, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी नाही घालायचं आहे। भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे आपल्याला अजिबात बाहेरचं पाणी काही घालायचं नाही आहे। घट्ट पिठाचा गोळा तयार करायचा आहे, झाकून 15 ते 20 मिनिटांसाठी याला मुरत ठेवू द्यायचं आहे। छान असं मुरलेलं आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर व्यवस्थित असं त्याला ऑलरेडी पाणी सुटले, थोडंसं चिकटपणा पण आला आहे, म्हणून आपल्याला सुरुवातीला अजिबात पाणी नाही घालायचे। आता मी या पिठाचे छोटे छोटे गोळे करते, म्हणजे पुऱ्या बनवायला आपल्याला घ्यायच्या आहेत। आता जेवढे हव्यात तेवढ्या साईजप्रमाणे आपल्याला याचे गोळे करायचे। पुऱ्या ह्या थोड्याशा जाडसरच करायच्या आहेत, खूप जास्त आपल्याला पातळ पुऱ्या नाही करायचे, जेणेकरून आपल्या पुऱ्या छान अशा फुगतील, म्हणून थोड्याशा जाडसरच लाटायच्या आहेत। तर थोडं पीठ जर गरज वाटत असेल तर लावायचं, कारण ह्याला पाणी सुटतं भोपळ्याला, म्हणून मग पीठ थोडंसं सैल होतं। आता याला मी थोडंसं पीठ लावणार आहे आणि याच्या गोलाकार अशा पुऱ्या लाटून घेणार आहे। मी पुऱ्या सगळ्या आधी लाटून घेतल्या, त्या सुटसुटीत अशा ठेवायच्या नाही तर एकमेकाला चिकटतात। तर सगळ्या गोळ्यांचे पुऱ्या लाटून घेणार आहे आणि मग गरम गरम तेलामध्ये याला सोडायचं आहे। मी तेल इथे बाजूला तापायला ठेवलंच होतं, ते सुरुवातीला चांगलं गरम असलं पाहिजे आणि नंतर मग मध्यम आचेवरती आपल्याला खरपूस अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। दोन्ही बाजूने छान अशा खरपूस तळून घ्यायचे आहेत। कढईमधलं जे तेल आहे गरम गरम ते पुऱ्यांवरती ओतत राहायचं आहे झाऱ्याने, म्हणजे त्या दोन्ही बाजूने छान तळल्या जातील। एकीकडे पुऱ्या तळत आहेत आणि एका गॅसवरती मी चहा पण ठेवला आहे पुऱ्यांसोबत खायला, आणि बाहेर एवढा धोधो पाऊस पडतोय की कधी ह्या पुऱ्या होतील आणि या गरम गरम चहाबरोबर खाल्ल्या जातील असं होते। आता मी सगळ्या पुऱ्या अशाच तळून घेणार आहे। चांगल्या टम्म फुगत आहेत आपल्या पुऱ्या आणि एकदम खुसखुशीत झाल्या। या खमंग खुसखुशीत भोपळ्याच्या तिखट पुऱ्या चहासोबत खाण्यासाठी तयार आहेत। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।